या 26 जानेवारीला खरेदीचा फेस्टिवल रवींद्र वस्त्र निकेतन मध्येच। कल्याणी गडवाल साडी 495 मध्ये, पेशवाई सिल्क साडी 594 मध्ये, गर्ल्स वन पीस ड्रेस 333 मध्ये, कार्गो 6 पॅकेट 499 मध्ये, डिजिटल प्रिंटेड टी शर्ट फक्त 180 मध्ये। अशा अनेक असंख्य ऑफर्स एकाच छताखाली। फेस्टिवल सेल मध्ये खरेदी करणाऱ्या भाग्यवान ग्राहकांसाठी ₹1 च्या लकी ड्रॉ मध्ये कार जिंकण्याची सुवर्ण संधी, तसेच इतर अनेक आकर्षक बक्षिसे। ऑफर 22 जानेवारी ते 5 फेब्रुवारी, फक्त 15 दिवसांसाठी। आजच भेट द्या रवींद्र वस्त्र निकेतन, सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली। ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। वाटलं नव्हतं शेवटची भेट ठरेल। अजित पवारांच्या निधनावर बाबासाहेब पाटील भाऊक। राज्यासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा काळा दिवस आहे। आमच्याकडे शब्द नाहीत। महाराष्ट्राची एवढी मोठी हानी झाली आहे। तरुणांचा नेता आज आपल्यातून निघून गेला। जीवापाड प्रेम करणारा, गोरगरिबांना न्याय देणारा असा नेता होता। दादांची एक इच्छा अपूर्ण राहिली। दादा मुख्यमंत्री झाले असते तर महाराष्ट्राला पहिल्या क्रमांकावर घेऊन गेले असते। दादा सर्वांवर प्रेम करायचे असे सांगताना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील भाऊक झाले। महाराष्ट्र राज्यासाठी आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी हा काळा दिवस आला। आमच्या समोर शब्द नाहीत। महाराष्ट्र राज्याची एवढी हानी झाली, तरुणाचा नेता निघून गेला। आम्ही शब्दामध्ये बोलू शकत नाही। जीवापाड प्रेम करणारा, गोरगरीब सर्वसामान्य माणसाला न्याय देणारा नेता, अशी ओळख दादाची होती। एक इच्छा राहून गेली दादाची। दादा मुख्यमंत्री जर झाले असते, महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर आले असते। असं वाटायचं मला बऱ्याच वेळेस की ह्या माणसावर जीव ओळून टाकावं। काम करणं, वेळेवर जाणं, अधिक प्रशासनावर पकड, आणि माझ्यासारखं मला जसं वाटतंय माझ्यावर एकटे दादा प्रेम करते, सगळ्यावर तसंच प्रेम करायचे। आमचा इथं अफसर बाबा इथं बसलाय नगराध्यक्ष, त्याच्यावर देखील तेवढंच प्रेम। काळे साहेबावर देखील प्रेम। काळे साहेबावर विशेष राहायचं प्रेम। त्याला राग राग बोलल्यासारखं बोलायचे, पण अधिकारातून दादा बोलायचे। आणि शेवटची भेट 25 तारखेला 5 वाजता दादाची आणि माझी नांदेडमध्ये दुर्दैवी भेट झाली। सरदारजीचा कार्यक्रम होता। आम्हाला सगळ्या पगड्या घातल्या। हसायला लागले दादा बघून माझ्याकडं। सरदारजी सारखं दिसायला बाबासाहेब पाटील तुम्ही। दोघांचा फोटो काढला राहील। हीच आमची दादाची शेवटची भेट। आम्ही कशातच भरून निघू शकत नाही। कार्यकर्त्याचा प्रचंड राज्याचं नुकसान असला परमेश्वराने एवढा आघात करायला नाही पाहिजे। हात पाय तुटला असतं तरी आम्हाला भागला असतं, पण ही आमची झालेली हानी आम्ही भरून काढू शकत नाही। आम्हाला व्यक्त देखील होत नाही। केवळ तुमच्या आग्रह खातर मी बोलतोय। फोनवरती झालं होतं, समक्षच होतो राजे। मी त्या दिवशी 25 तारखेला मला म्हणले आता पालकमंत्र्याची काम तुम्हाला बीडला जाऊन झेंडावंदन करायचे आहे बाबासाहेब पाटील। एवढीच आमची त्या 5:05 नांदेडला मी होतो, चिखलीकर साहेब होते, मोहन हंबर्डे, सुभाष सामने। शेवटचे विमानात बसवलो आम्ही। वाटलं बी नसेल आम्हाला की आता ही आमची शेवटची भेट आहे। विचार करा, सगळ्याची काळजी घेणार, सगळ्याची कार्यकर्त्यासहित, आणि राज्यातली, जिल्ह्यातली आणि तालुक्यातली इत्तंभूत माहिती आणि सगळ्या गोष्टीचं ज्ञान शक्यच नाही।